अशी चटपटीत आणि झटपट बनणारी मिरची कधी तुम्ही बनवली आहे का? नसेल बनवली तर नक्की बनवून बघा. आणि ही माझी मिरचीची रेसिपी पूर्ण पहा. माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की ही मिरचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. अगदी 2 मिनिटात बनणारी रेसिपी आहे. ही मिरची तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकता. अशी चटपटीत आणि झटपट बनणारी रेसिपी आहे. हॅलो, हाय, नमस्कार. सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत तुमचं स्वागत आहे. तर या मिरच्या स्वच्छ अशा धुवून घेतल्या बघा, कोरड्या केल्या आणि याचे असे मधनं काप केलेत. तर हे काप आहेत ना, याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं मीठ भरून घ्यायचे या कापामध्ये मिरच्यांच्या. तर मिरच्याच्या कापामध्ये मीठ भरून घ्यायचं. मिरची आपली कमी तिखट लागते आणि चवीलाही अप्रतिम अशी लागते. तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तर अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी झटपट आपली रेसिपी तयार होते. तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर मिरचीला आपल्या मीठ लावून घेतलेलं आहे. तर आता ही आपल्याला मिरची छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. तर इथं कढई ठेवलेली आहे मी. कढई आपली गरम झालेली आहे. तर या कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकून घ्यायचे. तर तेल छान गरम झाले की या कढईमध्ये आपल्याला 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. तर जेवताना तोंडी लावण्यासाठी अशी तुम्ही मिरची बनवून नक्की खा. नक्की तोंडाला चव येईल ही मिरची बनवल्यानंतर. तर जिरं टाकले. जिरं छान फुललं की याच्यामध्ये आपण मीठ भरून घेतलेल्या मिरच्या टाकायच्यात. तर मिरच्या छान अशा 2 ते 3 मिनटासाठी फ्राय करून घ्यायच्यात. तर कमी गॅसवरती या मिरच्या फ्राय करून घेतल्यात बघा. तर या मिरच्यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा हळद टाकून घ्यायची आहे. आणि परत एकदा हळद आणि मिरच्या छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता, अगदी कमी साहित्यामध्ये बनणारी ही मिरचीची रेसिपी आहे. तर ही छान असं फ्राय करून घेते मी मिरच्या. तर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातले बघा. भाजून शेंगदाण्याचं केलेलं कूट 2 चमचे टाकले आणि हे परत एकदा मिक्स केले. तर छान असं परतून घेतले आणि बघू शकता कमी गॅसवरती मी परतून घेत आहे. नाहीतर आपल्या मिरच्या आहेत ना त्या करपतील. तर याला असं पाण्याचा शिंतोडा टाकून घेतला आहे मी असं 2 वेळा. तर आपल्याला जास्तीचंही पाणी ओतून घ्यायचं नाही. थोडासा शिंतोडा टाकला ना की आपली मिरची अशी चटपटीत बनते आणि अशी कोरडी कोरडीही बनत नाही. तर मी थोडीशी याच्यामध्ये धना पावडर टाकत आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल. तर अशी छान अशी शिजवून घेतली. 2 ते 3 मिनटं अशी छान शिजवून घेतली ही मिरची. आणि ही मिरची तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता. अप्रतिम लागते चवीला. तर नक्की ट्राय करून बघा. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली बघा मी. तर बघताच तोंडाला पाणी सुटणारी आपली झटपट अशी भरली मिरचीची रेसिपी झालेली आहे. तयार झालेली आहे आपली मिरची. बघू शकताय. नक्की ट्राय करून बघा आणि माझी ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.